नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल महाराष्ट्रामध्ये 262 नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान पार पडलं आणि हे मतदान शांत पार पडलं असं आता म्हणता येईल आपल्याला ना. म्हणजे फक्त मारामाऱ्या झाल्या, ते दांडकी घेऊन एकमेकाला हाणामाऱ्या, पिस्तूल, निवडणुकीमध्ये 10 कोटी वाटलं गेलं. म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 कोटी, 20 कोटी, 20 कोटी रुपये. म्हणजे नगरपालिका किती मोठी त्या पट्टीत. म्हणजे एका मताचा दर 10,000 ते 15,000 ते 20,000 पर्यंत काढला गेला. आणि ह्यालाच आपण लोकशाही म्हणायची का? म्हणजे विरोधातली माणसं कशा निवडणुका जिंकणार मित्रांनो. तसंच काहीच उदाहरण इंदापूर शहराचं सुद्धा झालेलं आहे की एका ठिकाणी सुद्धा कुठं 10,000चा दर, तर कुठं 15,000चा, तर कुठं कुठं 20,000 रुपये एका मताला दिलं गेले ते. आणि आता हे पैसे वाटणं काही लिगली नसतं किंवा त्याची काही यादी नसती की बाबा सरकारला द्यायची की एवढे आम्ही पैसे वाटलेत. खरं पाहता निवडणूक आयोगाने सुद्धा ह्याला मंजुरी दिली पाहिजे की पैसे वाटायला, माणसांना खायला प्यायला घालायला, प्रचाराला. म्हणजे हे जे निवडणूक आयोग जे नुसतं सांगते का 10 लाखाची मर्यादा, 20 लाखाची मर्यादा, 50 लाखाची मर्यादा, हे नुसतं ढोंग आहे आणि सोंग आहे. तर ह्या अशा वातावरणामध्ये पारदर्शक अशा निवडणुका कशा होतील मला सांगा बरं. आज एका शहरामध्ये जर जिथं 20 नगरसेवक असतील आणि तिथं जर 15 कोटी रुपयाचं वाटप केलं जात असेल, 20 कोटीचं, 20 हजारावरती एका मताचा जर दर जात असेल, तर ते आमचे जे पूर्वज आहेत ज्यांनी आम्हाला मताचा अधिकार दिला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे की मताचा अधिकार फुकट मिळाला लोकांना. काय वाटत असेल त्या लोकांना. तर मित्रांनो, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या 262 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान पार पडलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाची जी प्रक्रिया राबवणारा जो निवडणूक आयोग आहे आपला, ज्ञानेश कुमार केंद्राचा आणि राज्याचा दिनेश वाघमारे, हे आपल्याला कुठेच दिसले नाही. निवडणूक आयोगाची कारवाई जी ज्याला म्हणतो आपण, हे आपल्याला कुठेच दिसलेलं नाही. की उघड लोक पैसे वाटत होते, बोगस मतदार आणत होते आणि त्यांच्याकडून मतदान सुद्धा करून घेत होते, म्हणजे बोगस पद्धतीनं. पण आपल्याला निवडणूक आयोग काय असतो किंवा पोलीस प्रशासन काय असतं हे आपल्याला कुठेही दिसलं नाही. की जसं बाबा मालवणमध्ये 25 लाख रुपये भाजपच्या कार्यकर्त्याकडे पकडलं गेलं, परंतु पोलिसांनी ज्यांनी पकडून दिलं त्या राणींवरतीच गुन्हे दाखल केले आणि विविध कलमान्वये. तसंच काहीच चित्र हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 262 ज्या नगरपालिका नगरपंचायत आहेत ह्याच्यामध्ये झालेला आहे. आणि त्याहून दुसरा गोळा असा की निवडणुका सुरू असतानाच जवळपास 40-42 नगरपालिका नगरपंचायतीला स्थगिती देण्यात आली. त्यांचं निवडणूक 20 दिवस लांबणीवर पुढे ढकलले गेले. मतदान 21 तारखेला ठेवण्यात आलं. आता ह्या ज्या उर्वरित 262 नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुकांचं मतदान आज 3 डिसेंबरला होणार होतं, हे सुद्धा आश्चर्यजनक ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. आता लोकांचं असं मत आलं की बाबा ह्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की लोक पैसे घेऊन सुद्धा सत्ताधारी लोकांना मतदान देणार, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना मतदान देणार. म्हणजे हा अंतर्गत सर्वे आहे यांचा की पैसे घेऊन सुद्धा लोकांनी मतदान दिलं नाही. म्हणजे मताला आपण 10,000, 15,000, 20,000 वाटले ते, आणि तरी सुद्धा लोकांनी मतदान दिलेलं नाही, असा एक बीजेपीचा अंतर्गत सर्वे. आणि त्याच्यामुळं कोर्टाकडून एक ऑर्डर काढली की हे मतदान 21 तारखेलाच मोजलं जावं. आणि त्याला कारण सुद्धा कोर्ट भारीपैकी देतं. जसं की आमच्या माणिकराव कोकाट यांची आमदारकी रद्द झाली, कोर्टाला एवढी मोठी काळजी पडली की तिथं जनतेच्या पैशाचा चुराडा होईल. आणि आता हे जनतेचे पैसे जर उघड जर हे वाटले जातात तर हिथं काय होतंय, काय नाही, कोर्ट सुद्धा लक्ष देत नाही. कारण की ते सुद्धा भ्रष्टाचारी असतं किंवा त्याचे कुठंतरी पोरगा कामाला असतो, पोरगी कुठंतरी असते. म्हणजे जसं आता आमचं निवडणूक आयोगाचं तसंच आहे. पण नागपूर खंडपीठाने बघा निकाल दिला की हे सगळं मतदान 21 तारखेला मोजण्यात यावं. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की
21 तारखेला का मोजायचं, तर ह्याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी तार जोडायची राहिलेली असणार आहे सेटिंग मध्ये, म्हणजे की हे सेटिंग करायचंय सगळं. आता 19 दिवस ह्या मसनी ठेवायचे आणि तोपर्यंत हे सगळं बदलून टाकायचंय मसनी सगळ्या. तर ह्याच्यासाठीच या निवडणुका लांबणीवरती मोजणी पडलेली आहे असं. म्हणजे ह्याच्यामुळे विरोधातली माणसं कशी निवडून येतील. आज आमचं इंदापूर शहरापुरतं जर आपण उदाहरण पाहिलं तर आज 19 दिवस ह्या मसनी मोजायच्या राहिलेल्या आहेत. इंदापूर शहरामध्ये सुद्धा पैशाचा महापूर, पैशाचा लोंढा आल्यासारखा आला. 2-4 लोकांच्या हातात यादी आणि मतदारांची नावं, हा तुझं किती, तुझं किती, तुझं किती, अशा पद्धतीनं जर निवडणुका होत असतील, म्हणजे हे काय एकट्या इंदापूर शहरामध्ये घडलेलं नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं महाराष्ट्रातल्या 262 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये हेच चित्र दिसलेलं मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला पोलीस प्रशासन पण जबाबदार आहे तेवढंच. महाराष्ट्रामध्ये कुठं पोलीसच पैसे वाटतात, तर कुठं पोलीसच मतदान घडवून आणतात. आता काय काय ठिकाणी तर ते ईव्हीएम मशीनला खुणा केल्या गेलेल्या आहेत, तिथं बटणं दाबा. म्हणजे ही कसली पारदर्शकता. इंदापूर शहरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काही बूथवरती राडारोडा झाला. बोगस मतदार तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे की शहराच्या आजूबाजूची लोक त्या नगरपालिकेमध्ये नाव नोंदणी देते. इंदापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झाले, ते आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजे इंदापूरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झालेलं आहे. आता हे बोगस मतदान रोखणं हे निवडणूक आयोगाचं कामकाज असतं. परंतु जो ज्ञानेश कुमार हे आपल्या देशाचे निवडणूक आयोग आहेत, त्यांची मुलगी IAS आहे आणि आपला मुलगा अधिकारीच आहे, जावई सुद्धा मोठा अधिकारीच आहेत. मुलाला त्यांच्या DCM बनवलं गेलेलं आहे, मुलीला सुद्धा बनवले, जावायला सुद्धा बनवले. आता मग सरकार त्यांच्यावरती दबाव टाकत असेल, हो तू जर कालवा केला तर हो तुझी सगळीच हे 2-3 जेलमध्ये टाकतो आम्ही चौकशा लावून. म्हणजे निवडणूक आयोग एक खेळणं बनलेलं आहे, भावलं बनलेलं सत्ताधाऱ्यांच्या हाताचं. निवडणूक आयोगच म्हणता येणार नाही की त्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं की बाबा जिल्हा अधिकाऱ्याच्या समोर पैसे वाटले गेले तरी सुद्धा कारवाई काय करू शकत नाही, का तर जिल्हा अधिकारी सुद्धा हाताचं बाहुलं बनून गेलेलं आहे त्या सत्ताधारी लोकांच्या. म्हणजे जिल्हाधिकारी असेल, PI असेल, म्हणजे पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असेल, हे कुठल्याच संस्थेला हे राजकारणी लोक जुमानत नाहीत, सत्ताधारी लोक. आणि ह्या सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्यातून हे लोक निवडून कशी येणार, विरोधातली लोक कशी निवडून येणार मित्रांनो. आज निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे ही सपशेल फेल ठरलेली आहे. आणि ती बारकी पोरं, आपण लहानपणी जशा गोट्या खेळत होतो, गोट्यामध्ये कसं आपण डायरेक्ट काही निर्णय घ्यायचं, अशा पद्धतीने खेळामध्ये जसं ज्याचं चालतंय तसं तो कसा बी निर्णय घेणार. जसं की एखादा समजा बॅट बॉलचा खेळ आहे, क्रिकेट आहे, आणि ज्याची बॅट आणि बॉल स्टंप आहे, तो आउट झाला तरी त्याला आउट नसतं, म्हणजे त्याला पुन्हा चान्स असतो. जर कॅच जरी झाला तरी परत त्याला, म्हणजे तो 4 वेळा आउट झाला तरी एकदा आउट धरला जातो. म्हणजे अशी काहीशी पद्धत ही आता निवडणूक आयोगाची झालेली. आणि अशीच प्रक्रिया तालुका म्हणजे तालुक्याचं पोलीस ठाणं सुद्धा हे सगळं विकलं गेलेलं आहे. त्या सत्ताधाऱ्यांच्या पुढे हे एक ब्रशब्द काढत नाही. ब्रशब्द काढला की त्याला सुद्धा त्याची सुद्धा परिस्थिती अवघड करतात, त्याची बदली करतील किंवा त्याला काहीतरी करतील, त्याला त्रास देतील. ह्याच्यामुळे ते पोलीस अधिकारी सुद्धा म्हणते की बाबा जाऊ द्या, मरू काय करायचं आपल्याला, तरी लोक जागरूक नाही तिथं काय करणार आपण. अशीच काहीशी परिस्थिती मित्रांनो सगळ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे. आता त्याहून दुसरं तुम्हाला असं सांगतो की इंदापूर शहरामध्ये जवळपास 22,000च्या दरम्यान मतदान आहे. निवडून यायला 9,000च्या दरम्यान मतदान लागते. 9-9.5 ते 10,000 पकडा, लय मतदान झालं तर. आता राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे. आज 10,000 जर मतदान निवडून यायला लागत असेल तर अवघ 9,000 मतदान विकत घ्यायचं. म्हणजे जवळचे सुद्धा माणसं आपल्याला मतदान देणार नाहीत हे गृहीत धरायचं. म्हणजे निष्ठा फिष्टा हे सगळं खुट्टीला अडकून गेलेलं आहे, निष्ठा विष्ठा. तर आज पैशाचा महापूर एवढा आला की मताला 10,000, 15,000, 20,000 रुपये एका मताचा दर रेट निघाला गेला. आणि ते सर्रासपणे पैशाची वाटप सुरू झाली आणि सगळीकडे वाटप सुरू होते. सगळ्यात अगोदर वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत वाटत जायचं. आणि हे सगळ्यांना माहित असतं. हे माहिती जरी पडलं पोलीस प्रशासनाला तरी त्या पोलीस प्रशासनानं तिकडं असं डोकवून सुद्धा बघायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जर या निवडणुका होणार असतील
तर निवडणुका घ्यायच्याच कशाला मग? फक्त ते माणसंच नेमली पाहिजेत ना, की हा इथं तो तिथं तो तिथं. अशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यानं काम केलं पाहिजे, की माणसं नेमली पाहिजेत ना वरनच, म्हणजे नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून. आज कोणत्या मतदारसंघामध्ये जावा हीच परिस्थिती झालेली आहे. वादविवाद असेल, मारामाऱ्या असतील, मतदान बोगस असेल, एका उमेदवाराने 4-4 वेळा मतदान केलेलं असेल, एखादा मतदान करायला गेला तर त्याचं नावच नसेल. आज अक्षरशः काही काही मतदारसंघामध्ये नगरसेवकाला उभा राहिलेल्या लोकांचीच नाव गायब आहे ते. म्हणजे ही प्रक्रिया कुठल्या दिशेनं आपलं देशाचं निवडणूक जी आपल्या देशाची सर्वोच्च लोकशाही अशी आपण मानतो, आणि त्या लोकशाहीमध्ये निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. आणि एवढ्या भंकस पद्धतीनं जर अशा निवडणुका जर घेतल्या गेल्या तर विरोधी पक्ष सवरणार नाही ना. विरोधी पक्ष जर निवडून नाही आला तर उद्याच्याला ते सगळे म्हणतील की बाबा आपण इकडे राहून काय करायचंय, चला ना आपण त्या पक्षातच जाऊया. म्हणजे सगळे ही शंकेला वाव निर्माण केली जात आहे. असंच बघा, आता इंदापूरच्या सुद्धा राजकारणामध्ये काहीशी अशीच परिस्थिती झालेली आहे. जरी तिघजण मिळून एकत्र जरी आलेले असले, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, हर्षवर्धन पाटील, हे जरी सगळे एकत्र जरी आलेले असले, तरी शेवटी सत्ता आहे, जनता जनार्दन आहे असं म्हणते. जनतेच्या ह्याच्यावरती काय राहिलेलंच नाही. मी जे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 2-2.5-3 हजाराची सेटिंग त्या मशीन मध्ये लावलेली असेल आणि काहीच त्याचं तारतम्य जुळत नसेल, म्हणूनच ह्या निवडणुकांची मोजदाद ही पुढे ढकलली गेलेली आहे. एकतर त्या निवडणुकाच पुढे ढकलायची गरज नव्हती. त्याहून दुसरी गोष्ट की मतदान रात्री झालंय तर आज ते मोजायलाच पाहिजे होतं, परंतु त्याच्यावरती परिणाम होईल असं काहीतरी कयास काढून सुप्रीम जे कोर्ट आहे, मुंबई हायकोर्टाचं जे खंडपीठ आहे नागपूर, या नागपूर खंडपीठाने निकाल दिला. म्हणजे आता हा निकाल सुद्धा कसा येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विरोधातले जे कोणी आहेत ते सगळे डेंजर झोन मध्ये आहेत असंच याच्यातून आपल्याला दिसते. म्हणजे विरोधी पक्ष जो आहे, जसं आता जिथं शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप ह्यांचा जरी नगराध्यक्ष पदासाठी जरी जोरदार टसल असली तरी तिथं शिवसेना डोक्याच्या घंटेमध्ये आहे. आणि असंच काहीच म्हणजे सगळ्या मतदारसंघामध्ये असं जिथं जिथं भाजपच्या विरोधात कुणी असेल किंवा एकनाथ शिंदेच्या विरोधात जर महाविकास आघाडी असेल तर महाविकास आघाडी डेंजर झोन मध्ये. आणि तसंच काहीच इंदापूरचं सुद्धा प्रकरण आहे की घड्याळ्याच्या विरोधात जे इतर अपक्ष आहेत हे सगळे डेंजर झोन मध्ये आहेत असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे जाणीवपूर्वक सगळं यंत्रणा अशी कुचकामी लावलेली आहे आणि ही यंत्रणा सगळी सडकी यंत्रणा ह्या अशा पद्धतीनं कामकाज करते. त्याच्यामुळं विरोधात कोणी जरी उभा राहिला आणि किती जरी त्यांनी प्रचार केला, प्रसार केला, काही जरी त्यानं सांगितलं की आम्ही ह्याव करू त्याव करू, हे देऊ ते देऊ, काही सांगू द्या, वल्गना करू द्या, किती मोठा प्रचार करू द्या, प्रसार करू द्या, परंतु त्याचं निवडून येणं हे मात्र कठीण सध्या तरी बनलेलं आपल्याला सगळ्यांना दिसतंय. म्हणजे आपली जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रियाच बरबाटलेली आहे. याच्यामुळं विरोधातला माणूस निवडून येणं कठीण आहे. आता ह्याच्यामध्ये विरोधकांनी उभंच राहायचं का नाही राहायचं हे मात्र ठरवलं पाहिजे. आणि उभं राहून नेमकं करायचं काय, म्हणजे निवडणुका जाहीर होणार, महाविकास आघाडी जिंकणार, महायुती जिंकणार म्हणजे भाजप जिंकत राहणार आणि विरोधकांचा पराभव होतच राहणार. ह्या अशा गोष्टींमुळं ही यंत्रणा सुधारण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मग ते कुठल्या तालुक्याचं मतदान असू द्या, कुठल्या गावचं मतदान असू द्या, काही असू द्या, ती यंत्रणा सुधारवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असते मित्रांनो. तर बघा, आता निकाल आपला 21 तारखेला इंदापूरचा असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्याच नगरपालिका नगरपंचायतीचा असेल. आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये काटेकी टक्कर दिसणार. म्हणजे सकाळी 8ला सुरू झालं ना, 9-9:30 पर्यंत आपल्याला एकदम काटेची टक्कर दिसणार. 500 मतांनी कोणीतरी मागं पुढे गेलेलं आणि 9:30-10च्या पुढं सत्ताधारी पक्षाची माणसं सगळी पुढे गेलेली आपल्याला दिसतील मित्रांनो. माझा हा व्हिडिओ आहे, आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नक्कीच 21 तारखेला ह्या व्हिडिओवरती कमेंट टाका. आपण माझा कमेंट बॉक्स चालूच असतो. आपल्याला जे काय वाटत असेल किंवा काय असेल तर आपण कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.